मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला भगिनींना जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत किंवा हप्ता मिळालेला नाही। मग अशा बहिणींना इथून पुढे जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का? ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता तर बंद झालाच, पण इथून पुढे मिळणारे हप्ते सुद्धा बंद होणार आहेत, यामध्ये तुमचा नंबर आहे का? याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम आपण समजून घेऊया ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून आता वंचित होणार आहेत, याबद्दलची माहिती पोर्टलवरती सुद्धा अपडेट करण्यात आली आहे। जे महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, अशा भरपूर महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। मग आता इथून पुढे जानेवारी महिन्याचे हप्ते तर त्यांना बंद झालेत, पण इथून पुढे सुद्धा त्यांना हप्ता आता ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही। जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असाल तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होणार नाही। आता त्यानंतर आपण समजून घेऊया ज्या भगिनींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र नाहीत परंतु त्यांना हप्ता मिळालेला नाही, अशा बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का? याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया। जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कन्फर्म जमा होतील। भरपूर अशा भगिनींना आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। काही लाभार्थ्यांना आज सुद्धा हप्ता मिळालेला आहे, उद्या सुद्धा येईल किंवा येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेमध्ये कन्फर्म पैसे मिळणार आहेत। हा तर हप्ता तुम्हाला मिळणारच आहे, परंतु इथून पुढे सुद्धा तुम्हाला हप्ते मिळणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही। भरपूर अशा महिला भगिनींनी कमेंट करत आहेत, सर आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, आम्हाला हप्ता मिळणार का? तर कन्फर्म तुम्हाला हप्ता मिळणार आहे। काळजी करू नका, बिंदास्त रहा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।